ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जय जिनेंद्र शिखरजी यात्रेसाठी 170 भाविक होणार रवाना। माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिल्या शुभेच्छा। कोथळी तालुका शिरोळ येथे 30वी जय जिनेंद्र शिखरजी यात्रा रवाना झाली। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी बोलताना म्हणाले, कोथळी येथील जय जिनेंद्र शिखरजी यात्रेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी गेल्या 30 वर्षापासून ना नफा ना तोटा या तत्वावर अनेक भाविकांना समेत शिखरजी यात्रेचं दर्शन घडवलं। यंदाही ते 170 भाविकांना घेऊन या यात्रेसाठी 31 डिसेंबर अयोध्या मार्गे व 2 जानेवारी रोजी थेट पार्शीनाथ मार्गे रवाना होणार आहेत। जय जिनेंद्र शिखरजी यात्रा संघाच्या माध्यमातून त्यांनी ही सेवा अविरतपणे सुरू ठेवली आहे। त्याचबरोबर प्रत्येक वर्षी यावेळी मी या यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी येत असतो। हे सर्व यात्रेकरू शेतकरी कुटुंबातील असल्याने 15 दिवस त्यांना यात्रेसाठी राहण्याची खाण्याची सोय ही मंडळी करत असतात। मलाही यांना शुभेच्छा देऊन शिखरजीचं दर्शन झाल्याचे भाग्य लाभत आहे। त्याचबरोबर त्यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या। यासाठी त्यांना रवी इंगळे, अभय संकाई, राहुल बोरगावे, अक्षय वसकडे, शीतल मानगावे, बाबासो तांबोळी, संदेश पाटील, श्रीकांत नांद्रे यांसह गावातील तरुणांचे सहकार्य लाभत आहे। विशेष म्हणजे रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी सुकुमार पाटील यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं आहे। महानकरी न्यूजसाठी कोथळीहून सुभाष इंगळे। आज जय जिनेंद्र ग्रुप शिखरजी यात्रा कोथळी यांचे अध्यक्ष मान्य रावसाहेब पाटील, अभय पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांच्या विद्यमानानं ना नफा ना तोटा या तत्वावरती कोथळीमार्फत यात्रा चाललेली आहे। या यात्रेकरिता आमचे दैवत शेतकरी कैवारी मान्य राजू शेट्टी साहेब वेळेत वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल प्रथमतः सर्व यात्रेकरू व जय जिनेंद्र शिखरजी यात्रेमार्फत त्यांचं सहर्ष स्वागत करतो व साहेबांना विनंती करतो की आपलं 2 मिनिट मनोगत व्यक्त करावं। जय जिनेंद्र शिखरजी यात्रा संघ कोथळीच्या वतीनं सलग 30व्या वर्षी यावर्षी यात्रेचं आयोजन केलेलं आहे। किती 100 आहेत काय? 140 यात्रेकरू अयोध्या मार्गे शिखरजीला जात आहेत। 10 दिवसाचा एकूण 15 दिवसाचा एकूण हा प्रवास आहे। जवळपास यातले सगळेच शेतकरी कुटुंबाशी संबंधित असणारे सगळे भाविक आहेत। शेतकरी नेहमी आपल्या कामाच्या गडबडीत असतो, त्याला वाव मिळत नाही, पण कुठंतरी मनामध्ये आत श्रद्धा असते, भक्ती असते आणि ज्या पवित्र शिखरजीमध्ये बहुसंख्य 20 तीर्थंकरांनी मोक्ष प्राप्त केलेला आहे, त्या पवित्र जागेचं दर्शन घ्यावं असं जैन धर्मामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाची एक इच्छा असते। काही लोक तर 100 दर्शन करणारे सुद्धा माझ्या माहितीमध्ये आहेत आणि इतक्या सातत्यानं कितीही वेळा शिखरजीला गेलं तरी सुद्धा भाविकांचं मन भरत नाही। अशा या पवित्र ठिकाणी ह्या आमचे सगळे शेतकरी कुटुंबाशी संबंधित शेतकरी यात्रेला जात आहेत। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही काही यात्रा कमिटी म्हणजे काही व्यावसायिक नव्हे, काहीतरी व्यावसायिक हेतून आयोजित केलेली ट्रिप नव्हे, तर आमची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये रावसाहेब पाटील असतील, अभय पाटील, श्रीकांत नांद्रे, अक्षय वसगडे, राहुल बोरगावे, शीतल मानगावे, बाबासो तांबोळी, संदेश पाटील, रवी इंगळे या तरुणांनी पुढाकार घेऊन या सगळ्या यात्रेकरांच्याकडून जी काय वर्गणी असेल ती वर्गणी गोळा करून त्याच्यातून सामुदायिक खर्च करून आचार्यासहित सगळा राहण्याचा जेवण्याचा सगळा आणि समजा पैसे शिल्लक राहिले तर परत देण्यात येतात। अशी 30 वर्षापासूनची ही परंपरा आहे। म्हणजे एक आदर्श परंपरा कोथळी गावानं सुरू केलेली आहे। मी वर्षाला या यात्रेला जात असताना यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी येत असतो। योगायोगानं योगायोग काय मला माहीत नाही, मला अजून योग आलेला नाही शिखरजीला जाण्याचा,
पण ही यात्रा कमिटी जेव्हा शिखरजीला जात असते त्यावेळी योगायोगानं मी तालुक्यातच असतो आणि मला शुभेच्छा देण्याचं भाग्य मात्र मिळतं. कदाचित तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्यामुळं तुमच्या बरोबर माझा आत्मासुद्धा तिथं येत असावा, असं असेल कदाचित, विधिलिखित काय मला माहीत नाही. पण आणि अनेक भाविक शिखरजीला गेल्यानंतर तिथून मला फोन करतात आणि मलासुद्धा म्हणजे शिखरजीला गेल्याचं अनुभूती प्राप्त होते. तर मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नीट जा, प्रवास चांगला करा. थंडीचे दिवस आहेत, कदाचित कडाक्याची थंडी अजून वाढण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याचं अंदाज आहे. तरीसुद्धा दक्षिणेच्या तुलनेनं उत्तरेकडे अजून थोडी थंडी कमीच आहे. तरीसुद्धा सुरक्षितपणे प्रवास करून या एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.